तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हे सर्व तुका तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे माझे तुका आलिया भोगासी असावी सादर देवावरी भार घालून या मग तो कृपा सिंधू निवारी साकडीर देवा पुढे काय रंग भयाच्या पोटी दुःखाची राशी शरण देवासी जाता भली मग तो कृपा सिंधू निवारी साकडी इरती बापडे काय रंग तो का म्हणे नोए काय करिता चिंतावा तो आता विश्वंभर मग तो कृपा सिंधू निवारे साकडे देवा पुढे काय रंग समचरण सरोजम सांद्रनिला बुधावम जगननिहित पाणी मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम गंजनेत्रम सदैव बलहासं विठ्ठलं पांडुरंग करो पांडुरंग करो मन मन पांडुरंग करो बाबाजी सद्गुरुदास दुगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जराजरी त्रिपुडी साधीत त्रिपुडी जो वसे स्वामीचा स्वामी कृष्णा तटिओ दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट बदला ज्ञानेश्वरू तयाची चरणावरू साष्टांग हे नमनगा राम विजय हरि विजय सार
पांडव प्रताप ग्रंथ केला थोर, तो श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी तयाची चरणावरी साष्टांग नमन. आलिया भोगासी असावी सादर देवावरी भार घालून या, मग तो कृपा सिंधू निवारी साकडी हिर देवा पुढे गायरंक. अभंग तुकोबरायांचा आहे 4 चरणाचा, बहुतेक पाठ असलेला प्रासंगिक स्वरूपातून अभंग निवडलाय. या अभंगामध्ये तुकोबराय यावत विश्वामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला फार मोठा गोड उपदेश देतात. गाथ्यामध्ये अशी अभंग आहे, आत्महत्या करायला निघालेली माणसं परत फिरतील अशी अभंग तुकोबरायाच्या गाथ्यात आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या आहेत, पण माळकरी शेतकऱ्याच्या आत्महत्या नाही, याला कारण तुकोबरायाची गाथा आहे. ते म्हणतात दुःखाचा प्रसंग येणार आहे, सुखाचाही प्रसंग येणार आहे. असा माणूसच नाही का जो कायम सुखात आहे, आणि असाही माणूस नाही का जो कायम दुःखातच आहे. सुखाशांतरम दुःखम दुःखाशांतरम सुखम ना नित्यम लभते सुखम ना नित्यम लभते दुःखम. कायम सुख नाही. अवलई सोपं करण्याकरता सांगू, ग्रामीण भाग आहे आपला, रस्त्याने आपण प्रवास करतो ना, तुम्हाला कायम सारखा रस्ता लागतो? कधीतरी उतार येतो का नाही? कधीतरी चढ येतो की नाही? चढ कधी येतो माहिती आहे का? जिथं उतार संपतो. आणि उतार कुठं येतो? जिथं चढ थांबतो. हे बघा, चढ थांबला का उतार येतो, आणि उतार थांबला की चढ येतो. तसं मानवी जीवन सुख दुःखाचं मिश्रण आहे. ज्या वेळेला तुम्ही दुःखाचा डोंगर चढतात, नाराज व्हायचं नाही. आत्महत्येचं पाऊल तर कधीच उचलू नका. दुःखाचा डोंगर चढत असताना देवावर भार घाला, त्याची शरणागती करा, त्याचं चिंतन करा. दुःखाच्या वेदना तुम्हाला जाणवणार नाही. आणि एक डोक्यात ठेवा, आपल्याला दुःखाचा चढ चढून झाला का सुखाचा उतार उतरायचा आहे. पण सुखाचा उतार उतरत असताना हुरळून जाऊ नका, हे डोक्यात ठेवा. पुढे आपल्याला दुःखाचा चढ चढायचा आहे. म्हणून सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख ठरलेलं आहे. सुख आलं का माणूस पचवत असतो, दुःख एक एक सेकंद फार कठीण आहे. दुःख पचवण्याकरता शरण देवासे जातावली बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो. आणि नाहीतरी हा समाज तुम्हाला कुठपर्यंत कामात येतो? भार्या ग्रहद्वारे, मित्र स्मशाने, देह चिताया. नाही, मला वाटतं राष्ट्रसंत तुकडोजी बाबाचं भजन आहे. दिल का साथी नहीं है कोई, सब है पैसे के भाई, दिल का साथी नहीं. काय वाटतंय तुम्हाला? कोण कोणाचं आहे? ऐक प्राण्या, तुला सांगतो उत्तम नरदेई, हा मायेचा बाजार जगामध्ये आपला कोणी नाही. जिच्या करता आई बापाचे हाल केले, ती किती वेळ तुमच्या सोबत असते? अरे तुम्ही गेल्यानंतर, तुम्ही आहे तोपर्यंत, नंतर काय होतं? 3 दगडावर पाणी ठेविले, खाली जाळ नाही. आबड धोबड नाव घातला, भिजला का नाही. ही अवस्था आपली आहे. म्हणून सगळे रस्ते बंद होतात ना जीवाचे, त्यावेळेला एकच रस्ता चालू असतो, तो माझ्या पांडुरंग परमात्म्याचा. बस, तो कधीच बंद नाही. आणि म्हणून ज्या वेळेला तुमच्यावर दुःखाचा डोंगर किंवा दुःखाची वेळ आली ना, प्रसंग आला, नातेवाईकाकडे जाऊ नका. आली वेळ तुमच्यावर, मित्राकडे जाऊ नका. तुमच्यावर वेळ आलेली आहे ना, त्यावेळेला साधनेकडे जा, नामचिंतनाकडे जा, शरणागतीकडे जा. बघा मार्ग मिळतो की नाही बाहेर पडण्याचा.
समाज तुम्हाला रस्ता तर दाखवणार नाही, पण पाठीमाग तुमची टिंगल उडवल्याशिवाय राहणार नाही. काय देईल हा समाज तुम्हाला? ज्या गोष्टीचं दुःख आहे तुम्हाला, ती उणीव हा समाज भरून काढू शकत नाही. बेकारी सारी दुनिया दाता एक राम, बेकारी सारी दुनिया दाता एक राम, भिकारी सारी दुनिया दाता एक राम, भिकारी सारी दुनिया दाता एक राम, बेकारी सारी दुनिया दाता एक राम, बेकारी सारी दुनिया दाता एक राम, भिकारी सारी दुनिया दाता एक राम, भिकारी सारी दुनिया दाता एक राम, बेकारी सारी दुनिया, बेकारी सारी दुनिया, बेकारी सारी दुनिया दाता एक राम, बेकारी सारी दुनिया दाता एक राम, भिकारी सारी दुनिया दाता एक राम, भिकारी सारी दुनिया दाता एक राम, दाता एक राम. जगत विकारी आहे आणि एकच आहे तो दाता. त्याची शरणागती करा, त्याच्यावर भार घाला, त्याचं चिंतन करा, त्या विश्वंभराचं. बैठक आहे अभंगाची, 3 वाक्य स्टेटस म्हणून ठेवा जीवनात. मला वाटतं आपलं वारकरी सिद्धांत ना, एवढा हा भाग वेगळा करा 1 मिनिटाचा वाटल्यास. स्टेटस मोबाईलचा नाही बोलत आहे बरं का. ते मोबाईलचा स्टेटस स्वतः करता नसतो, दुसऱ्या करता असतो. आणि अजून पुढचं दुःख बोलू का, ज्याच्या करता ठेवलाय त्यानं जर नाही पाहिलं तर त्याच्यासारखं दुःखच नाही. स्टेटस इथं करून ठेवा, अंडरलाईन करा या वाक्यांना. वस्तूवर प्रेम करू नका, आसक्ती होते. वस्तूवर प्रेम करायला आसक्ती होते. संसारावर प्रेम करा, फक्त दुःख देतो. माणसावर जिथं जिथं प्रेम कराल धोका खाल. या जगात प्रेम करण्याच्या लायकीचा फक्त माझा पंढरपूरचा पांडुरंग आहे. प्रेमच जर केलं त्याच्यावर करा. मेरे इस दर्द दिल को आधार चाहिए, काली कमल वाला मेरा यार चाहिए, काली कमल वाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए. दर्द दिल को, मेरे इस दर्द दिल को आधार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए. आखिर ये इंसानों की सच्चा दरबार लगा है, विधाता की महफिल है, प्यार के बंसी वाले का, प्यार के बंसी वाले का इकरार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए, काली कमली वाला मेरा त्याच्यावर प्रेम करा, त्याचं नामचिंतन करा, त्याची शरणागती करा, त्याच्यावर भार घाला. अभंगाचा सरळ भाव आपल्या समोर मांडला. ज्या निमित्तानं मी या ठिकाणी बोलतोय, सर्वांना ज्ञात आहे, एक प्रतिष्ठित कुटुंबातील आणि हे नावाजलेलं व्यक्तिमत्व डॉक्टर हरिभक्तपरायण डॉक्टर रामकृष्ण श्रीपद नरोटे आपल्यातून जाऊन 1 वर्ष त्यांना पूर्ण झालं. त्यांचं पुण्यस्मरण या निमित्तानं आपण सगळे उपस्थित आहात. शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झाल्यानंतर शिक्षण घेतलं आणि वैद्यकीय सेवा करत असताना 35 वर्ष जवळजवळ गोरगरीब दीनदलित लोकांची सेवा
डॉक्टरांनी केली. कथा, प्रवचन आणि वारकरी संप्रदायाबद्दल असलेली आवड, स्वतः देखील प्रवचन डॉक्टरसाहेब करायचे. त्यांच्या पश्चात त्यांच्या मागे 3 भाऊ आणि पत्नी संगीता रामकृष्ण नरोटे, मुलगा मयूर रामकृष्ण, त्यानंतर मुलगी प्रियंका कुणाल पाटील, त्यानंतर सून वैष्णवी मयूर नरोटे, समस्त नरोटे परिवार आणि या निमित्तानं उपस्थित वारकरी संप्रदायातली थोर मंडळी आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. सुंदर असं मृदंग वाजवणारे आमचे ललित महाराज आहेत. महाराष्ट्रभर ज्यांचा आवाज गायनाच्या माध्यमातून पोहोचतोय असे आमचे मित्र ऋषिकेश महाराज नवले या ठिकाणी आमचे विनेकरी बाबा आहेत. त्यानंतर माऊली समाधान महाराज, आमचे शिवाजी महाराज, त्यानं समस्त वारकरी आपल्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. पेटी मास्तर आहेत, गुरुजी बसले तिथं. संत कवी महिपती महाराजांची एक ओवी आहे. वर्णा माझी श्रेष्ठ वर्ण, चारी वर्णात मुख्य ब्राह्मण, अशी महाराजांची ओवी आहे. विठाला 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 करू सुरुवात. आता कमी बोलेल पण आपल्या हिताचं बोलतो, फार थोड्या वेळेत, फक्त विक्षेप करू नका. हे बघा, तुम्ही डॉक्टर व्हा, वकील व्हा, इंजिनियर व्हा, पण अगोदर वारकरी व्हा. हो, डॉक्टर असावे पण वारकरी असावे. अरे वारकरी असेल त्यावेळेला कुणाची गोरगरिबाची सेवा करावी असा भाव अंतकरणात तयार होईल. आणि नाहीतरी डॉक्टर की पेशाच असा असतो का त्यांना कधी कधी आपली फीस पाहावी लागत नाही. लई मोठा पुरावा आहे त्याला रामायणातला. लक्ष्मणाला शक्ती लागली होती इंद्रजिताकडून. लक्ष्मण पडल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत आहे एवढंच नाही, हृदयाचे ठोके देखील फार हळू पडत होते लक्ष्मणाच्या. काही पथक होतं वैद्यकीय, म्हणजे रामाकडे होतं आणि रावणाकडे होतं वैद्यकीय पथक. संध्याकाळच्या वेळेला युद्ध थांबलं का त्या वैद्यकीय पथकानं मग कुणाला मलमपट्टी करायची, कुणाचं शस्त्रास्त्र, कुणाचं काय झालेलं असेल त्यांना ते रात्रीचं वैद्यकीय व्यवस्था द्यायची. आता रामाकडचा जो प्रमुख होता वैद्य त्याचं नाव आहे सुसेन, आणि रावणाकडे जे प्रमुख वैद्यकीय होते त्याच्यातला मुख्य डॉक्टर त्याचं नाव आहे सुसेन. बघा बरं का, दोघंही सुसेन आहे. लखनजीला शक्ती लागल्यानंतर सुसेन हातबल झाला रामाकडचा, आणि पाहिलं का आता आपल्या हातात येत नाही लखनजी. त्यावेळेला बिभीषण सल्ला देत आहे. रक्त माखलेलं सगळ्या शरीराला, पुसलं लखनला, उपचार थोडेफार चाललेले आहे पण हातात केस येत नाही हे लक्षात आलं होतं. बिभीषण सल्ला देतो, हे बघा प्रभू, माझं असं मत आहे, रावणाकडे जो डॉक्टर आहे ना सुसेन, त्याच्यासारखा विख्यात डॉक्टर नाही, आणि तो मात्र लक्ष्मणाला जिवंत करू शकतो. हे बोलायला सोपं आहे पण डॉक्टर विरोधी पक्षात आहे, लंकेत आहे. आणायला कोण जाणार त्याला? पण ज्या वेळेला हनुमंतरायानं लंका जाळली होती का, त्यावेळेला अगोदर हनुमंतरायाच्या शेपटीला पेटवायचं, जाळायचं असं ठरलं होतं, आणि धिंड काढली होती लंकेतून. हनुमंतरायानं सगळी लंका म्हणजे एक्सरेच केला होता लंकेचा. कुठं कुठं मेन ठिकाण आहे, चांगल्या चांगल्या वस्तू कुठं ठेवलेल्या आहे, शस्त्रसाठा कोणत्या ठिकाणी, हे सगळं हनुमंतराय बारकाव्यानं पाहिलेलं होतं. म्हणून उगाच म्हणत नाही बुद्धिमताम वरिष्ठम हनुमंतराय. मात्र सुसेनला आणायचंय. हनुमंतराय म्हणले आणण्याची जबाबदारी. बिभीषणाला विचारलं, मला फक्त लोकेशन दे, आजच्या भाषेत बरं का, लोकेशन सांग फक्त, करंट बरं का, हा लोकेशन टाक बरोबर. आणि लंका पाहिलेलीच होती हनुमंतराय. जसं उड्डाण केलं, गेल्यानंतर सुसेन झोपलेला आहे, आणि हनुमंतराय विचार करतात, जर ह्याला उठवत बसलो
वेळ जाईल. दुसरी गोष्ट, हा येईल का नाही येईल ही मोठी शंका आहे. मग त्यापेक्षा हॉस्पिटल सकट डॉक्टर उचलला आणि डायरेक्ट इकडं प्रभू रामचंद्र लखनजीला शक्ती लागली, तिथं सुसेनला हनुमंतराय घेऊन येतात. मला वाटतं हनुमंतरायाचं तुम्ही थोडंसं लक्ष केंद्रित करा. ज्यांनी हनुमंतरायाची सेवा केली, हनुमंतराय अगोदर त्याला देवाला शरण जायला सांगतात आणि मग राज्य प्रदान करतात. विठाला विठाला. आता विषय डॉक्टरकीवरून बैठकच येथून जाऊ आपण, जसं जसं चिंतन करता येईल तसं. आता हनुमंतराय इकडे आणल्यानंतर डॉक्टरने तपासणी केली सगळी. त्यावेळेला बिभीषण आणि हनुमंतरायानं केलेला उपदेश डॉक्टरला, सुसेनला, हे बघ तू रावणाचाच आहे असं नाही, डॉक्टरचा हा धर्म असावा. येणारा पेशंट कोण आहे हे महत्वाचं नाही, पण त्याला बरं करणं हा डॉक्टरचा धर्म असतो. हे हनुमंतरायाने बिभीषण सुसेनला सांगताय. त्या सुसेननं तपासणी केल्यावर सांगितलं, हे बघा संजीवनी नावाची जी बुटी आहे ती जर आणली तर लखन उठू शकतो, पण संजीवनी लंकेत राहिलेली नाही का, युद्धामध्ये सगळी संपली जेवढी होती तेवढी. मग आता कुठं मिळेल तर हिमालयामध्ये तुम्ही जा, तिथं तुम्हाला संजीवनी मिळू शकते आणि तेही सूर्योदयाच्या आत जर मिळाली तर लखन उठू शकतो. बुद्धिमत्तां वरिष्ठम. हनुमंतराय म्हणले ठीक आहे, ती वनस्पती कशी मला फक्त थोडा परिचय द्या. म्हणे ती रात्रीच्या वेळेला चमकते. हनुमंतराय म्हणे सकाळपर्यंत आणायची ना हरकत नाही. गेले हनुमंतराय हिमालयाच्या जवळ जातात, चमकणारी वनस्पती पाहतात. डॉक्टरकीवरून विषय इथून बैठक सुरू केली बरं का. चमकणारी वनस्पती पाहतात, जवळ गेले आणि उतरले तर चमकणं थांबलं त्या वनस्पतीचं. आता आली का पंचायत. हनुमंतराय वृक्षाला विनंती करतात त्या संजीवनीला, हे बघा वृक्षाला देखील संवेदना असतात. जुनी लोक त्यांच्या लक्षात येईल, जर एखादी औषधी जर घ्यायची असली तर झाडाला नमस्कार करून आमंत्रण द्यायचे का अमुक दिवशी मी तुझा पाला घेण्याकरता येणार आहे आणि माझ्या दुःखामध्ये तू साह्य व्हावं बस. आणि एखादी वनस्पतीचं औषध जर तुम्हाला करायचं असेल तर त्यावेळेला 3 नावं घ्यायचे. श्लोक आहे, मोगम बोलणार नाही बरं का, मी असं सांगणार नाही. श्लोक सांगल मी आपल्याला आणि मग सांगल. 3 नावं घ्यायची. कोणते 3 नावं? कोणते औषध घेत असताना हे नावं घ्या, बघा तुम्ही फायदा होतो की नाही जीवाला. अच्युता, अनंता आणि गोविंदा. नाम उच्चारण अभिष्ट जात, नाश्यती सकला रोगान, सत्य सत्य वदाम्यहम. धन्वंतरीचा श्लोक आहे. कोणते नावं घ्यायचे? अच्युता, तेव्हा भजनच तयार करून त्याचं आपण लक्षात राहतील. अच्युतानंता गोविंदा, 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 समजू नका ना. सगळे काम पैशांनाच होतील असंही समजू नका. सगळी काम सत्तेचा दाब टाकून होतील असंही समजू नका. पण बरीचशी कामं फक्त प्रार्थनेनं होत असतात याची आठवण ठेवा. प्रार्थना तर करून पाहत जा कधीतरी.
हनुमंतराय प्रार्थना करताय वृक्षाला, आणि मग ती संजीवनी नावाची बुटी चमकायला लागते. पण हनुमंतराय विचार करतात, तिथं जर आपण ठराविक नेली आणि तो जर म्हणला संपली ना अजून आणावी लागते, जर कमी पडला औषध मग काय करायचं, आणि जर चुकून जर समजा तो म्हटला अजून एक प्रकार होता याच्यातला, सुशेन डॉक्टर जर म्हटला, तर हनुमंतरायाने मागचा पुढचा विचार केला नाही, डायरेक्ट मेडिकलच उचललं. द्रोणागिरी तो अनिया, द्रोणागिरी तो अनिया, आणि मग ते 5 डोस आहे बरं का, आपण संजीवनीच माहिती आहे, पण अगोदर 4 प्रकारच्या वेगळ्या वनस्पती दिल्या आणि नंतर संजीवनी नावाची जी बुटी ज्या वेळेला दिल्या जाते, आणि मग लखनजी हृदयाचे ठोके त्यांचे सुरू झालेले, मोठा वाल्मिकी रामायणामध्ये त्याचा खुलासा येतो. तर हनुमंतराय म्हणून इथून सुरुवात केली. रात्रंदिवस भजन. श्रीराम जय राम जय जय राम, ओ श्रीराम जय राम जय जय राम, उमा शंकर सीताराम, सांब सदा घनश्याम, श्रीराम जय राम जय जय राम. रात्रंदिवस भजनाचा परिणाम. हनुमंतरायाला मला वाटतं शरण जाण्याच्या पात्रतेचे जगात 2, एक आहे देव आणि दुसरे आहे संत. जरी देव सांगितला असला आजच्या अभंगामध्ये, तरी संतांची शरणागती करायला सांगितलेलं आहे आणि केलेली आहे शरणागती. प्रत्येक शनिवारच्या दिवशी नाही तर हनुमंतरायाच्या दर्शनाचा नित्यक्रम आहे लोकांचा. म्हणजे असं कुळ आहे, नाव घेऊ नये कोणाचं, माकडाचं, सकाळी सकाळी असं प्रमाणे माकडाचं नाव घेऊ नये. प्रभाते नामन घ्यावे मरकटाचे. आणि जो माणूस कधीच दर्शनाला जात नाही त्याचं आयुष्यभर तोंड पाहू नये. अहो लय माणसा, तुमच्याकडचं नाही बोलत, आमच्या भागात फक्त पोळ्याच्या दिवशी बायला बरोबर गेला तर गेला, वर्षभर गाठ नाही फकड्याची देवाची. अशा माणसाचं मरेपर्यंत तोंड पाहायचं नाही. आणि माकडाचं नाव घेऊ नये, पण त्याच कुळामध्ये हनुमंतराय जन्माला आले. कोणाचं तोंड पाहावं लागतं सकाळी, कोणाचं नाव घ्यावं लागतं. 12 नाव आले. ओम हनुमान अंजना सुनु वायुपुत्रो महाबला रामेष्ट फल्गुन सखा पिंगा क्षमित विक्रमा उदधिक्रमण चैव सीता शोक विनाशका लक्ष्मण प्राणदातास्य
दशग्रीवस्य दर्पहा द्वादशतानि नामानि कपीन्द्रस्य महात्मन स्वापकाले पटे नित्याम यात्राकाले विशेषतः तस्य मृत्यू भयम नास्ति सर्वत्र विजयी भवेत. ही 12 नावं विजय प्राप्त करून देणारे सांगितले. आता याच कुळामध्ये कुळाची उंची वाढवली. एवढ्यावर थांबत नाही. सुग्रीव आणि बाली कोण आहे? भाऊ आहे. बाली ताकदवान आहे पण सुग्रीवाला गती आहे. सुग्रीवा इतका बाली पळत नव्हता आणि बाली इतकी ताकद सुग्रीवाला नव्हती. प्रेम होतं बालीचं, कोण नाही म्हणतो सुग्रीवावरती प्रेम करायचा बाली. ज्या वेळेला तो राक्षस पाठीमागे लागला तर आतमध्ये गुफेत गेल्यावर बालीनं सांगितलं होतं की सुग्रीवाला तू थांब. आतमध्ये गेल्यावर रक्ताचा पूर बाहेर येतो आणि सुग्रीवाला असं वाटलं कदाचित आपला भाऊ मारला गेला असावा आणि परत आल्यानंतर लोकांनी विनंती केली आणि राजगादीवर बसवलं. कोणाला? सुग्रीवाला. राजगादीवर बसला सुग्रीव. घटना अशी घडते पुढं. बाली परत येतो, लात मारली कंबाड्यात सुग्रीवाच्या आणि हकलून लावलं. कुठं गेला होता? ऋषमुख नावाचा पर्वत आहे. इथं बाली पोहोचू शकत नव्हता. बालीला शाप होता. जर या पर्वतावर गेला तर त्याचा मृत्यू अटळ होता बालीचा, म्हणून सुग्रीव इथं थांबला होता. बाली येऊ शकत नाही. सुग्रीव ज्या वेळेला तिकडे गेला त्यावेळेला 4 वानर सुग्रीवाच्या पार्टीत गेले होते. म्हणजे हे आजच हो, 4 जण सुग्रीवाच्या बरोबर होते आणि त्या 4 वानरामध्ये एक वानर हनुमंतराय होते. हनुमंतरायाला सुग्रीवाला सोडता येत नव्हतं. भगवान सूर्यनारायणाला म्हणजे गुरुला दिलेलं वचन होतं. मग मागितलं होतं बदल्यामध्ये काय देऊ, तर भगवान सूर्यनारायणानं सांगितलं होतं शिष्याला एक काम कर, माझा अंश सुग्रीव याची कायम स्वरूपी साथ देणं हीच दक्षिणा असेल. आणि म्हणून नाहीतर हनुमंतरायानं फूक मारली तर सुग्रीव राहणार नाही. पण त्याच्या हाताखाली मंत्रीपद हनुमंतरायानं स्वीकारलं होतं. याच्याकडं मोठं पद होतं सुग्रीवाकडं, कपिश. मगळे सगळ्या वानरांचा जो ईश आहे त्याला कपिश म्हणायचे. ही पदवी सुग्रीवाची आहे. पण सुग्रीवानं हनुमंतरायाची बुद्धी पाहिली आणि आपलं स्वतःचं पद हनुमंतरायाला देऊन टाकलं. म्हणून आता कपिश पदवी हनुमंतरायाला आहे. सुग्रीवाच्या बरोबर हनुमंतराय. सुग्रीवाला वेळोवेळेला विनंती केली, समजावून सांगितलं हनुमंतरायानं, प्रभू रामचंद्र आणि लखनजी सीतामाईच्या शोधार्थ येत आहे. पाहिलं वरून सुग्रीवानं हनुमंत ज्याच्या पाठीमागा हनुमंतरायाची ताकद आहे त्याला दुःख आणि कष्ट कशाचं, त्याला भूत बाधाही नाही. भूत प्रेत पिशाच निकट नावे, महावीर जब नाम सुनावे. अरे रोग काय नासे, रोग हरे सब पीरा, आणि जपत निरंतर हनुमंत पीरा. हनुमंतरा येतात, डाव्या पायाचा गुडघा टेकवला, हात जोडली, प्रभू रामचंद्राला विचारताय, प्रभू आपला परिचय द्या. दशरथाची मुलं आहोत, माझं नाव प्रभू रामचंद्र आहे, माझा भाऊ आहे लहाना लखन, आणि जानकी मातेच्या शोधार्थ आम्ही निघालेलो आहे. ज्या वेळेला परिचय झाला हनुमंतरायाला, हनुमंतराय म्हणे, प्रभू आपल्याला देखील मदत होईल, सुग्रीव मदत करेल, तर माझी विनंती आहे, ऋषमुख पर्वतावर सुग्रीवाच्या भेटी करता आपण यावं. प्रभू म्हणले, अरे इतक्या उंचावर चढायचंय, तुम्ही काळजी कशाला करता, विमान आहे ना. बसले हनुमंतराय खाली, सांगितलं बसा खांद्यावरती, खांद्यावर बसा, सरकून घ्या, सरका सरका, पुढं सरका सरका, सगळे सरका. विडाला 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 हनुमंतराय खाली बसले. बघा बरं का, बुद्धिमत्ताम वरिष्ठम सांगायचंय मला. बसा खांद्यावरती, प्रभू लखनजी बसा खांद्यावर. त्यावेळेला लखनजी सांगताय हनुमंता कडेवर घे. प्रभू म्हणता, हनुमंत सांगताय नाही खांद्यावर बसा. लखन सांगतोय कडेवर घे. राग आला लखनजीला, शिकरो कोपी लखनजी. हे बघ, दोघांच्या वैराग्यात फरक, दोघंही वैराग्यवान, हनुमंतराय आणि लखनजी दोघंही वैराग्यवान, दोन्हीत फरक आहे थोडा. कसा फरक आहे?
14 वर्षानंतर लक्ष्मणाची वाट पाहणारं कुणीतरी आहे, हनुमंतरायाची कुणीच नाही. पुढे हनुमंतराय थोडे कळलं तर बघा, नाही तर द्याविषयी सोडून. हनुमंतराय म्हणतात खांद्यावर बसा, लखनजी म्हणतात कडेवर घे. हनुमंत म्हणतात नाही खांद्यावर बसा. अरे मग कडेवर काय बोजा वाढतोय का? सारखंच वजन आहे. खांद्यावर काय आणि कडेवर काय? हनुमंतराय सांगतात नाही लखन, तुम्हाला कळणार नाही ते. कशावरून? अहो खांद्यावर जर बसलं ना तर जबाबदारी बसणाराची असते, आणि कडेवर जर बसेल तर जबाबदारी घेणाराची असते. म्हणजे कडेवरून जर तुम्ही एखादं पोरगं घेतलं आणि ते जर पडलं तर लोक तुम्हाला बोलतात चांगलं घेतलं नव्हतं का. पण खांद्यावरून जर एखादा पडला तर लोक पडणाराला म्हणतात नीट बसला नव्हता का. हो, खांद्यावर जर घेतलं तर जबाबदारी बसणाराची असते, आणि कडेवर जर घेतलं तर जबाबदारी घेणाराची. प्रभू तुमची जबाबदारी मला घ्यायची नाही, माझी जबाबदारी तुम्ही सांभाळा. बुद्धिमतां वरिष्ठम. हनुमंतराय सुग्रीवाला विनंती करून नंतर दोघांची मैत्री करून देतात आणि सांगितलं सुग्रीवा, इकडं तिकडं शरण जाण्यापेक्षा माझ्या प्रभूला शरण जा. घडलंय ना. काय झालं? सुग्रीवाला अगोदर रामाची भेट आहे. काय हनुमान चालीस येते ना चौपाई, विठाला विठाला तुम उपकार सुग्रीव येना, राम मिलाया राजपद देना. श्री राम जय राम जय राम जय राम जय सुग्रीव ही केना. हनुमंताची ज्याला भेट झाली, जो हनुमंताला शरण गेला, त्याला पहिली भेट कोणाची आहे? रामाची आहे. बघा, तुम उपकार सुग्रीव की ना. पहिलं काम काय केलं? राम मिलाया. आणि मग दुसरं काम आहे राजपद दिना. अरे प्रभू आला का लक्ष्मी येणारच आहे संपत्ती तुमच्याकडं. असलं दुसरं उदाहरण आहे लंकेमध्ये. हनुमंतरायाला शरण आला कोण? बिभीषण. तुम्हारो मंत्र विभीषण माना. काय झालं? अगोदर प्रभू रामचंद्राची भेट आहे आणि नंतर लंकेचा राजा केलाय. म्हणून शरणागती संतांची करता येते, देवाचीही करता येते. देव आणि संत एक आहे, निमित्त त्या प्रतिमा. देवते संत, देवते संत. मला एक ओवी सापडली तेवढी म्हणून लगेच आपल्या अभंगाकडे परत. मला दृष्टांत उभा करावा लागेल, तशी ओवी कळणार नाही. अर्जुन आणि भगवान मित्र आहे, जवळचे नातेवाईक पण आहे आणि मित्र सखा आहे. ज्या वेळेला सुभद्रेचं जमलं, कोणाला दिली होती सुभद्रा अगोदर? दुर्योधनाला. बलराम दादानी जमवलं होतं. त्यावेळेला भगवंतानं निरोप दिला, अर्जुना जर लवकर आला नाही तर आता सुभद्रा तुला मिळत नाही. तर अर्जुनानं ज्या वेळेला वेश घेतला साधूचा, आणि साधूचा वेश घेऊन, मला वाटतं इथं माणसं फसतात. समोरचा साधूच असेल असं सांगता येत नाही. आपलं हे नांदगाव तालुक्यात आहे का? मालेगाव येते का? आपण जिल्हा नाशिकच येईल ना. मग बरोबर तोच जिल्हा आहे ना आपला. सीतामाई पासून परंपरा आहे. रावण साधूचा वेश घेऊन आला आणि इथं फसगत झाली, म्हणून तर तोच जिल्हा आपला 3 लाख रुपयाला एक चिचुकाव. विठाला विठाला कुंडलिकावर हरिनाथ भगवान की सांगितलं जा म्हटले घेऊन. अरे जर आता जर पळून गेला नाही तू घेऊन, मग सुभद्रेला घेऊन गेल्यावर विचारलं बलराम दादाने, अरे कोण होता तो पळून गेला? तो जाऊ द्या म्हणे, आता नेलीस त्यानं.
अरे पण क्षत्रिय होता, वैश्य होता, शूद्र होता का कोण आहे पाहायला तर पाहिजे ना. मला वाटतं तो का अर्जुन होता का नको. बलराम दादा म्हणे अरे आज सगळा तुझाच खेळ आहे. आता भगवंताची ओवी ऐका किती गोड आहे. तो संन्यासी होनी जगी चोरोनी नेली माझी भगिनी परी विकल्पनये माझे मनी मी तू स्वरूप दोन्ही. देवते संत आणि संत ते देव आहे. म्हणून शरणागती करायची ना, एकतर देवाला नाहीतर संतांना. आहे शरणागती केलेली. हाणू ज्या वेळेला तुकोबाराय गेले होते मारुतीरायाच्या दर्शनाला, दर्शन केलं. अरे तुम्ही शूर आहे, धीर आहे, आणि तुम्ही नुसते संत नाही तर तुम्ही 11वे रुद्र आहात. आणि म्हणून मला भक्तीच्या वाटा तुम्ही शरण शरण हनुमंता, 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 शरण शरण म्हणून हनुमंता शरण 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 हनुमंता. भक्ती आहे काय? भगवंताचं नाम भक्तीचा प्राण आहे. देवाचं नाव एकाचा आकडा आहे आणि बाकीची सगळी साधनं शून्य आहे. बघा बरं का, तुळशीदासांची चौपाई, मी बोलत नाही. उभी रेष मारली, इंग्रजीतला काय होतो तो 1 होतो, त्याच्यावर 0 दिला, किती झाले 10. त्याच्यावर 0 दिला, अजून 0 द्या, अजून 0 द्या, जाऊ द्या नांदगाव पर्यंत. आपल्याला काय द्या, होऊ द्या ना मोठी संख्या. आणि आता एक काम करा, ती उभी दांडी पुसून टाका. तसं भगवंताचं नाम जर नसेल तर सगळी साधनं शून्य आहे, काहीच पदरात पडत नाही. भगवंताचं नाम हा एकाचा आकडा आहे. एक दावियल दान फाटा पुसोनिया पान, एक दावियल दान फाटा पुसोनिया पान, एक दावियल दान फाटा पुसोनिया. म्हणून भगवंताचं नाम, शरणागती देवाची. इथं आपण आहोत. कितीही तुम्हाला मोठा दुःखाचा डोंगर झाला तर घाबरून जायचं कारण नाही. शरण व्हा. शरण जर व्हाल, म्हणून एक मन आहे, शरण आला त्याला मरण नाही म्हणतात. मग भीतीपोटी फक्त दुःख आहे. त्यापेक्षा शरणागती करा अभंगाच्या 3ऱ्या चरणात. भयाची पोटी दुःखाची आराची, भयाची पोटी दुःखाची आराची, भयाची पोटी दुःखाची आराची, भयाची पोटी
दुःखाची आरासी शरण देवासी जाता भले. काही म्हणतील पहिलं चरण सोडलं, दुसरं सोडलं, मधीच तिसरं कस काय आलं. मोठ्याच्या घराला अनेक दरवाजे असतात, कोणत्या दरवाजाने प्रवेश केला फारसा फरक पडत नाही. चिंतनाचा भाव जसा असेल त्या पद्धतीनं. दुःख भीतीपोटी दुःख आहे नाही, भीतीपोटी माणसं आत्महत्या देखील करतात. दुःखामध्ये जास्त दुःख जर झालं, फवारणीचं औषध असतं त्याच्यावर लिहिलेलं असतं कीप रिच आउट ऑफ चिल्ड्रन. नाही इंग्रजीत तर हिंदीत असतं बच्चों की ओर से दूर रखिए. नाही हिंदीत कळालं तर मराठीत असतं लहान मुलापासून सावधान. लहान त्याला पाहत नाही, मोठले घेतल्याशिवाय राहत नाही. आत्महत्या करून या देहाला संपू नका. कितीतरी दिवस त्याला पिशाच चेवणीमध्ये भटकंती करावी लागते. नवीन देहाची प्राप्ती लवकर होत नाही. त्याकरता एखादा वेळेला दिवस येतो जीवनामध्ये आपल्या असा की त्या दिवशी हे शरीर नको वाटतंय, आत्महत्या करावी वाटते. नकोय ना तुम्हाला देह संपवायचा ना, तर एक काम करा, येडा म्हणून ऐका, तिकिटापुरते पैसे घ्या, आळंदीला पोहोचा, रोज 2 तास ज्ञानबा तुकोबराय भजन करा, मरेपर्यंत जेवायची व्यवस्था होती. का देहाला संपवता? निदान ते तरी सार्थकी लागेल ना. राग सुद्धा कधी कधी नाही नाही, राग भांडणच झालं नसतं तर गीताई जन्माला आली नसती. कधी कधी चांगलं असतं ना. मग रागच जास्त अति राग आला ना, त्यावेळेला आत्महत्या करू नका, आळंदीला जा. विडाला विडाला नाहीतरी तुम्ही आपण जीव काय आहे, काळ रूपी सापाच्या तोंडातला घास आहे. काल ब्यार मुकाग्रास त्रास निर्दास हेतवे श्रीमद भागवतो शास्त्र कलो किरे नवासिदम. भगवान सांगताय अर्जुना, देहाची आगावालिया जन्म मृत्यूची सोहळिया लाल मनो धनंजया परी जिया परी धनंजया लाल मनो हे मनो. या उपाधी माझी गुप्त, पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मृत्यू, हे जीवाच्या पाठीमागे सामान्य यातना नाही. आणि हे बघा, आपण सुख भोगतो, दुःख भोगतो, हे कशाचं आहे? आपल्याच पाप पुण्याचं हे फळ आहे. आपल्या चांगल्या वाईट कर्माचं हे फळ असतं, सुख आणि दुःख. नाराज व्हायचं नाही. दुःख आलं ना लोक नाव ठेवतात, देव काय देवाकडे न्याय नाही. त्याच्यासारखा न्याय दुसरा नाही. कसला न्याय नाही त्याच्याकडे. लोक सहज बोलतात, राव असं नको, ते तो माणूस लई चांगला पहा. हे आपण ठरवतो ते वेगळं, आणि देव जे ठरवतात ते कर्मानुसार असतं. कळण्याकरता बोलू का? ऋषिकेश महाराज, शिवाजी बाबा आमचे, ज्यांच्या माध्यमातून मी आलोय कीर्तनाची सेवा, शिंदे भाऊ का, त्यांच्या माध्यमातून तुम्ही ज्ञानेश्वर माऊली आमच्या ताई आल्यात कीर्तनकार, इंद्रायणी ताई. तुम्ही मला ओळखता, मी तुम्हाला ओळखतो. 10 वर्ष झाले. मी चांगला आहे किंवा तुम्ही चांगले आहे असं आपण एकमेकाला म्हणतो. कशावरून? किती जवळचा मित्र असला तर फक्त 20% जीवन माहिती असतं, 80% जीवन पडद्याच्या आड असतं. हिशोब 20% लावत जाऊ नका, 80% धरत जा. बरं, आलं दुःख, दुःख आलंच तुम्हाला. जर दुःख आलं तर पहिली गोष्ट, तुम्ही कितीही पुण्य करत असाल, हा देह जर पापाने लिप्त असला तर त्या पुण्याचा फायदा जोपर्यंत पाप धुतल्या जात नाही तोपर्यंत होत नाही. शिवपुराण सांगतंय, यावच्च पातकम देहम तावत सिद्धिर्न जायते गतस्य पातकम लोके सर्वं सफलं भवे. मग मात्र एकदा का पाप गेलं त्याचा लाभ तुमचं पुण्य वाढत जातं. आणि कधी कधी पापाचा डोंगर झाला
तर भगवंताच्या नामानं जातो. तृणाग्नी मेळ समरस झाले तैसे नाम केले जपत हरी. लई सोपं सांगू का, येडा म्हणून एवढं घरी न्या. दिवसभर तुमचं काम आहे, तुमच्याकडून भजन झालं नाही, वारीतही जाता आलं नाही, तर एक काम करा, संध्याकाळी देवापुढं बसले का हात उंच करायचे. ही शरणागती आहे बरं का देवाची. हात उंच करायचे आणि 3 वेळेला म्हणायचं हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. 1 मिनिट तुम्ही हात उंच करून जर भजन केलं तर दिवसभराचा भजनाचा कोठा पूर्ण तुमचा. विठाला 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 तुम्ही सुख भोगता दुःख भोगता जीवनामध्ये. इथं आलोय मी आता. तुमच्या जीवनात जर दुःख आलं तर समजायचं आपल्याकडून काहीतरी वाईट कर्म घडलं असेल, त्याचं पाप तयार झालं असेल आणि ते आपल्याला भोगायला आलं असेल. नाराज नाही व्हायचं, आपणच केलेल्या कर्माचं फळ आपल्याला भोगायला आलं. नाराज व्हायचं नाही. एक दुसरी गोष्ट, नाराज का व्हायचं नाही त्याचं दुसरं कारण लई कामाचं आहे. लगेच अभंगात गेलो पहा आपण. 1 मिनिट उजव्या हाताकडं पहा सगळ्यांनी. हो म्हणा फक्त. गेल्या अभंगात तुम्ही, गेल्या अभंगात पाहिलं सगळ्यांनी उजव्या हाताकडं. इथं चांगली कर्म आहे, चांगल्या कर्मापासून पुण्य तयार होत असतं आणि पुण्याचा उपभोग सुख आहे. सुज्ञ मंडळी कळतंय तुम्हाला म्हणून मांडतो विषय. चांगली कर्म, पुण्य आणि सुख मध्ये काय आहे. या बा मा डोकं फोडील बरं का मी माईकवर आता. किती बारीक सांगितलं. चांगली कर्म, त्याच्यापासून पुण्य तयार झालं आणि पुण्याचा उपभोग सुख आहे. चांगली कर्म, पुण्य आणि सुख. या आता डाव्या हाताकडं पहा. इथं निषिद्ध म्हणजे वाईट कर्म म्हणा. वाईट कर्मापासून पाप तयार होत असतं आणि पापाचा उपभोग दुःख मिळतो. वाईट कर्म, पाप, दुःख. चांगली कर्म, पुण्य, सुख. समोरासमोर जोड्या लावा. लई सूत्र सोपं आहे अभंगात जायला. इकडं सुख आहे, इकडं दुःख आहे, इकडं पुण्य, इकडं पाप आहे, इकडं चांगली कर्म, इकडं वाईट कर्म आहे. ज्या वेळेला तुम्ही सुख भोगतात, सुख कुठं आहे, इथं आहे. सुख भोगतात त्यावेळेला त्याच्यावरचं संपत काय, इथं पुण्य. अगदी बरोबर आहे. सुख भोगलं का पुण्य संपत. या आता इकडं ज्या वेळेला तुम्ही दुःख भोगतात त्याच्यावरचं संपत, पाप संपत. बरोबर आहे. दुःख भोगलं का पाप संपत आणि सुख भोगलं का पुण्य संपत. मला प्रामाणिकपणे उत्तर द्या, तुमचं पुण्य संपावा का पाप संपावा. काय संपावा. कीर्तन कोण म्हणलं. कीर्तन नाही. पुण्य संपावा का पाप संपावा. कोणी काय उत्तर देईल. पाप संपलं पाहिजे. तुम्हाला जर पाप नष्ट करायचं तुमच्या जीवनातलं तर काय भोगावं लागल. दुःख भोगावं लागल. अरे दुःख भोगल्याने जर आमचं पाप जात असेल देवा तर आम्ही आनंदाने दुःख भोगायला तयार आहे. अभंगाच्या पहिल्याच्या आलिया भोगाची असावे